500 वसूल. आरंभ स्पोर्ट्स क्लब मालाड या संघाच्या जर्सी क्रमांक 3 परिधान केलेल्या खेळाडूनं सामन्यातील पहिला गुण मिळवला व 500 रुपयांचं पारितोषिक मिळवलेलं आहे. धावती लात मारण्याचा प्रयत्न करून त्याचप्रमाणे आता पहिली पकड देखील झालेली आहे त्या खेळाडूसाठी देखील महिलांच्या अंतिम फेरीमध्ये चढाईमध्ये प्रथम गुण मिळवला रिया निंबाळकर. त्याचप्रमाणे सामन्यातील प्रथम पकड केली ती करीना कामटेकर. दोघींसाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. दोन्ही खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन. उत्कृष्ट असा गुण आरंभ स्पोर्ट्स क्लब द्वारा. मित्र हो, महिला गटामध्ये अंतिम विजयी संघास भव्य चषक रोख रक्कम समरीन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स व आदित्य एंटरप्राइजेस यांच्या वतीनं आलेला आहे. तसेच अंतिम उपविजयी संघास भव्य चषक व रोख रक्कम सन्माननीय नगरसेवक श्री दीपक बाबा हंडे साहेबांकडून आलेलं आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडूचं जे पारितोषिक आहे ते कैलासवासी कलावती कारभारी घाडगे यांच्या स्मरणार्थ आलेलं आहे. उत्कृष्ट चढाईचं पारितोषिक कैलासवासी ताराबाई दत्तात्रय यांच्या स्मरणार्थ आलेलं आहे. उत्कृष्ट पकड कैलासवासी संध्या सुभाष जाधव यांच्या स्मरणार्थ आलेला आहे. तसेच महिला गटातील उपांत्य उपविजयी संघांसाठी साई भक्त श्री गुरुनाथ सामंत व सौभाग्यवती गौरी सामंत वहिनी या दोघांकडून महिला गटातील उपांत्य उपविजयी संघाकरता रोख रक्कम व पारितोषिक आलेलं आहे. उत्कृष्ट असा कव्हर कॉम्बिनेशन, चांगला ताळमेळ, एका गुणाची कमाई महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी. दोघी जणींमधली कव्हर सुपर टॅकल ऑन. वन साइड खाना योगा. या ठिकाणी वीर परशुराम कबड्डी संघाचे आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ मुंबई प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री वैभव विनायक धनावडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे.
बोनसचा प्रयत्न आणि बोनस गुण मिळवला. दोन गुणांची कमाई महात्मा गांधी स्पोर्ट्सकडे. चढाई करता आली आहे. जर्सी क्रमांक 3 रिया निंबाळकर. क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. वीर परशुराम कबड्डी संघाचे आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र, मुंबई प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री वैभव विनायक धनवडे साहेबांचं आपलं या ठिकाणी वीर परशुराम कबड्डी संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. त्यांच्या समवेत त्यांचे वडील, आमचे मार्गदर्शक श्रीमान विनायक धनवडे साहेब देखील उपस्थित आहेत. आपलं देखील वीर परशुराम कबड्डी संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत. या ठिकाणी सूरज दंत यांचे वडील श्री प्रकाश दंत व आई मनीषा दंत दोघेही या ठिकाणी कबड्डी स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहेत. दोघांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मानित करीत आहेत मंडळाचे खेळाडू संजय हरेकरजी.
चढाई आउटच जाणार. फालतूगिरी करता देना मित्र हो, महिला गटाची ही अंतिम फेरी झाल्यानंतर या ठिकाणी प्रथम श्रेणी पुरुष गटाची अंतिम फेरी खेळवण्यात येईल. हा सामना स्पर्श फाउंडेशन गोरेगाव विरुद्ध उत्कर्ष क्रीडा मंडळ भांडूप या दोन बलाढ्य संघांमध्ये रंगेल. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टिकोनातून हा पहिला पुकार. या ठिकाणी मंडळाचे खेळाडू निहाल डोंगरे यांचे वडील सन्माननीय श्री बाळासाहेब डोंगरे साहेब उपस्थित आहेत. कबड्डी स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरता खास वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आलेले, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. विनंती करतो मंडळाचे खेळाडू सुरेश पुजारी यांना आपल्या हस्ते निहालच्या बाबांचा सन्मान करायचा आहे. व्हिडिओ काढून युट्यूबला टाकणार. चॅनल आहे का? धन्यवाद काका. माहिती घेतले नवडे ना रेडर मारना बघ ना चढाई करता आली आहे. जर्सी क्रमांक 8. आतापर्यंत स्पर्धेमध्ये महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी या संघासाठी धारधार चढाया करणारी जर्सी क्रमांक 8
आतमध्ये घुसून गुण मिळवण्याचा प्रयत्न. अरे तो टाकला ना हे तो कधी चालू बघा मस्त एकटीच खेळते. आरंभ स्पोर्ट्स क्लब या संघाचे मुख्य चढाईपटू जर्सी क्रमांक 3 राईट आहे नाही लेफ्टी टॅकल बघितला ना कुठे होता माझा व्हिडिओ काढायला ना. अरे यार मारायचा आला बरं ही पुढची ना माझी तिसरी चढाई. आता काय मारणार काय नाही. मच्छरला पाहून 4 जणींमधली कवर 2-2च्या 2 साखळ्या. चढाई करता अत्यंत अनुभवी कबड्डीपटू रनिंग हँडचा प्रयत्न आणि रेडर आउट. तिसरी चढाई आरंभ करता 5 जणींमधली कवर बोनस रेषा ऑफ. इन ऍक्शन आहे मुख्य चढाईपटू रिया निंबाळकर जर्सी क्रमांक 3. शाबाश. उत्कृष्ट असा गुण आरंभ स्पोर्ट्स क्लब. लोन पडलं पाहिजे मध्ये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चढाई करता आली आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची कबड्डीपटू शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित सायली जाधव 19 वर्ष महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेली डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर सायली जाधव. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत जेव्हा ऊन पण नाही पडेल हिलाच मान मारणार. अरे वाचली कडक वाचली. बोलला असतं नंबर व्हिडिओ दाखवले डिफेंड केलं. काय मारायला का सांगतात एक पण पॉईंट गेला. थर्ड रेड की टाकणार. तिसरी चढाई आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न आणि हँड होल्ड. एक गुण महात्मा गांधी. तिसरी चढाई महात्मा गांधी करता. चढाई करता आली आहे जर्सी क्रमांक 3. एक नंबर. अरे घेतला. उत्कृष्ट अशी कवर आरंभ स्पोर्ट्स क्लब द्वारा. तो काय परत साईट मारण्याचा प्रयत्न होता पण वाचायला झालाय बाहेर. मगाशी पण वाचायला त्यांच्या टीम. ही दुसरी होती पण ती त्यांच्या टीम. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. चढाई करता गेली रिया निंबाळकर. 4 जणींमधली कवर 2-2च्या 2 साखळ्या.
आणि सेफ या ना काय काम राहते परत येण्याचा निर्णय. एक नंबरला घेते तो बॅट पकडण्याचा प्रयत्न आणि आरामात मिळवला एक गुण महात्मा गांधी स्पोर्ट्स त्याचा अकॅडमी. पण पॅटर्न चेंज नाही झाला, सेम पॅटर्न. ये आईचं झालं का ब्लॉग मध्ये चालू होतं. वाईल्ड कार्ड ओळखतात ते लोक एकमेकाला. तिसरी चढाई आरंभ करता. 5 जणींमध्ये कव्हर, बोनस रेषा ऑफ. सुटण्याचा प्रयत्न होता परंतु महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी. आंबाईला ती होती 4. हेलो, क्या बोल रहा है? हेलो, क्या बोल? भटवाड़ी में उड़े वाइल्ड कार्ड घर पे किधर गए हैं? हाँ? क्या मालूम उन लोग के मन से क्या शॉट हो गया. वो बोल रहे थे कि इधर उधर देख लिए. समझ में नहीं आ रहा था. पैसा टाइम लटकने वाले. अरे रूम 4-5 रूम. सामन्यानंतर दोन्ही संघांना विनंती आहे क्रीडांगण सोडून जायचं नाहीये. अरे सब जगह पे देखा इन लोग क्या आता गुजरात तू किधर तू काम सामना समाप्त. आणि नुकत्याच पार पडलेल्या सामन्यामध्ये अंतिम विजयी संघ महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी बांद्रे तसेच या स्पर्धेतील अंतिम उपविजयी संघ आरंभ स्पोर्ट्स अकॅडमी मालाड. आवाज नहीं आ रहा है. मैं थोड़ी दोन्ही संघांचं खूप खूप अभिनंदन.